मध्ये आज अतिशय भव्य प्रमाणामध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता। समस्त मुळशी तालुक्यातील लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। लवळे फाट्यापासून ते पौड गावापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला होता। 2 ते 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती। त्यानंतर आज कडकडीत बंद सुद्धा मुळशीमध्ये पाळण्यात आलाय। आता हा मोर्चा संपलेला आहे। एक छोटेखानी सभा सुद्धा झाली आणि ज्यांनी या सभेला संबोधित केलं आणि सगळ्यांमध्येच खूप जास्त ऊर्जा भरण्याचं काम ज्यांच्या भाषणाने झालं ते स्वतः माझ्या बरोबर आहेत। महाराज, काय सांगाल एकंदरीत तुमचं आताचं भाषण, त्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे आणि तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे जी घटना घडली ती उभ्या हिंदुस्थानाला समजली की पौड गावातील एका मुस्लिम धर्मात जन्माला आलेल्या जिहादी नराधमानं आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वती मातेचं साक्षात रूप असणारी अन्नपूर्णा माता त्या मूर्तीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। त्याचं सीसीटीव्ही फुटेज सापडले। अनेक लोक म्हणतात की तो वेडा आहे, पण वेडा अगोदर चेक करत होता, मला सीसीटीव्ही वगैरे बघतोय का, पण त्याच्या लक्षात नाही आलं की एक सीसीटीव्ही त्याला कव्हर करत होता आणि त्याने नंतर जे घाण कृत्य केलंय ते पूर्वी बाबरानं, औरंग्यानं, अब्दुल्ल्याने पण केलेलं नाही। म्हणजे हे औरंग्या अब्दुल्ल्याचं नेक्स्ट व्हर्जन आहे, हे अपडेट व्हर्जन आहे आणि हे देशासाठी प्रचंड घातक असणार आहे। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो की ज्या दिवशी त्याने कृत्य केलं त्या दिवशी हा शुक्रवारी पहिल्यांदा मशिदीमध्ये गेला, तिथं याचा काय ब्रेन वॉश केला आणि तिथं ब्रेन वॉश केल्यानंतर त्याने हे कृत्य केलेलं आहे। मोदी साहेबांनी जेव्हापासून वक्फ बोर्डाचं कंबरडं मोडलं तेव्हापासून हिंदुस्थानात अशा प्रकारचे कृत्य सुरू आहे। मंदिरं फोडणं, मूर्तींची विटंबना करणं, राऊरीत शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केली, साताऱ्यात शंकराची पिंड फोडली। आता पौड मधलं जे प्रकरण आहे अत्यंत घातक आहे। म्हणजे आपण बदलापूरच्या अक्षयला जितका दोषी समजत होतो, लहान मुलींवर त्याने अत्याचार केले, तितकाच दोषी हा पौड मधला जिहादी आहे। अन्नपूर्णा माता ती त्याच्यासाठी बघा, पाशानं म्हणू नये लिंगा, समुद्र नदी नये पायगा, म्हणजे समुद्रातही पाणी, नदीत पण पाणी आहे, पण नदीला नदी म्हटलं जातं आणि समुद्राला समुद्र म्हटलं जातं। तसं दिसताना जरी ती पाषाणाचं दिसत असेल तरी दगड वेगळा आणि मूर्ती वेगळी, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली, ते आमचं आस्था केंद्र आहे, श्रद्धास्थान आहे। तर हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। माझी सगळ्या प्रशासनाला, राजकीय नेते मंडळींना, सगळ्या हिंदुत्ववाद्यांना विनंती आहे की याचा एन्काउंटरच झाला पाहिजे। त्यावेळी आपण गुन्हेगारांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी असे कठोर पावलं उचलावं लागतील। त्याचा जर एन्काउंटर नाही झाला आणि उद्या त्याचा जामीन झाला आणि तो जर या पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात कुठं दिसला तर हिंदुत्ववादी पोरं त्याला सोडणार नाही। आणि चांगली पोरं कशाला गुन्ह्यात अडकावताय? तुम्हीच त्यांना शिक्षा द्या ना असल्या नराधमांना। हे अत्यंत घातक आहे। माझी विनंती आहे की नागपूरची दंगल झाली, ताईसाहेब मशिदीमधून प्रार्थना करून आली, त्यांचं ब्रेन वॉश तिथं केला आणि मग त्यांनी पोलिसांना दगड मारली। प्रत्येक ठिकाणी मदरशांमध्ये ब्रेन वॉश होतंय, मशिदीमध्ये ब्रेन वॉश होतंय। मी फरक सांगतो, आमच्या धर्मकीर्तनाच्या मंडपातून लोक बाहेर पडले ना, पुण्य करायचं म्हणतात, दान करायचं म्हणतात, पूजाविधी करायचं म्हणतात, परोपकार करायचा म्हणतात, आणि यांच्या धर्मकेंद्रातून माणसं बाहेर पडली की हे दगडफेक करताय, मूर्तींच्या विटंबना करताय, दुसऱ्या धर्माचा अपमान करताय। हे फार मोठं संकट आहे। मी एका वाक्यात सांगतो, पाकिस्तानवरनं इकडं शिरणारे ते सगळे पाकिस्तानी सैनिक, त्यांचा बंदोबस्त आपण करू, पण या हिंदुस्थानात जे दहशतवादी पाकिस्तान दार्जिने निर्माण होत आहे त्याच्यासाठी आपल्याला गावागावातली हिंदुत्ववादी संघटना मजबूत करावी लागणार। एक युद्ध सीमेवर होणार आहे, एक युद्ध गावात होणार आहे, आणि ते गावातलं युद्ध फक्त हे भगवेदारी पार पाडणार आहे। आणि त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची ताकद वाढवावं लागेल। ताईसाहेब या जिहाद्यांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल। हे बघा, आज मुळशी तालुक्यात इतकं ऊन आहे, आज 12 वाजले घड्याळात, सूर्य डोक्यावर आहे, पण कुणाला वाटत नाही आम्हाला ऊन लागतंय का? प्रत्येक जण भावनिक झालाय, इमोशनल झालाय, तो दिवसभर पण उन्हात थांबल। पण या गोष्टीचा कुठेतरी न्याय झाला पाहिजे, नाहीतर हिंदुत्ववादी संघटना आपल्या पद्धतीने न्याय मिळवतील। या मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या होत्या, या मागण्या नेमक्या काय? या मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या सुद्धा मांडण्यात आल्या होत्या, या मागण्या नेमक्या? महत्वाच्या मागण्या एवढ्याच आहे की गावात एखादं जे धर्मस्थळ आहे यांचं, ज्याला आपण मशीद म्हणतो, त्यात शुक्रवारच्या दिवशी बाहेरनं सगळी येत आहे आणि एखाद्या दिवशी जर त्यांनी भल्या मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉश केलं आणि 2000 तिथं जर आलेले असले तर ते अख्खं गाव उद्ध्वस्त करून जातील। महत्वाची मागणी महाराष्ट्रात अशी झाली पाहिजे की ज्या गावात मुस्लिमांचं ते मशिदीचं स्थान आहे तिथं त्याच गावातल्यांनी नमाज पडावे, बाहेरच्यांनी तिथं येऊ नये, आणि या देशातले सगळे मदरसे बंद करावे। आज काश्मीरच्या दहशतवादामध्ये सुद्धा निष्पन्न होतंय
तिथल्या मदरशांची त्यांना मदत आहे. देशातले मदरसे बंद करावे, असल्या जिहाद्यांना फाशीची शिक्षा व्हावी, नाहीतर त्यांचे एन्काउंटर व्हावे. आम्हाला योगी पॅटर्न आवश्यक आहे, हीच मागणी आमची. नक्कीच आपण बघतोय की महाराष्ट्रात आता योगी पॅटर्न अवलंबावा अशी मागणी करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर मस्जिद मदरशांमध्ये जे काही मुस्लिम बांधव एकत्र येतात त्यांचे सगळे कागदपत्र वगैरे तपासून ते नक्की महाराष्ट्रातलेच आहेत का, भारतातलेच आहेत का, किंवा त्यांच्याकडून कुठल्याही अनुचित कारवाया केल्या जात नाहीयेत ना, या सगळ्याची तपासणी सुद्धा आता प्रशासनाने करावी. आणि या प्रकरणातला जो आरोपी आहे चांद शेख, त्याला सुद्धा कठोरातली कठोर कारवाई पोलिसांनीच त्याच्यावरती करावी, जेणेकरून बाहेरचा जो काही समाज आहे त्या समाजात आणखीन काही अनुचित घडणार नाही, अशी मागणी करताना सगळेजणच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.